गटाचे नेता काँग्रेस पळवणार विनोद घोसाळकर यांना पंजाबवर निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। यावेळेस विनोद घोसाळकर यांना पंजाबवर निवडणूक लढवण्याची ऑफर। विनोद घोसाळकर यांना पंजाबवर निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। शिवबाठाचे नेता आता काँग्रेस पळवणार का अशा चर्चांना उधाण आलंय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले। शुभम, विनोद घोसाळकर पंजाबवर निवडणूक लढणार का, काय सांगाल? अर्थातच अशी माहिती मिळत आहे की पंजाबवर निवडण्याची या चिन्हावर निवडणूक घेण्याची जी माहिती आहे ती अशी समोर येते आहे आणि सोबतच वर्षा गायकवाड देखील नाराज आहेत। मातोश्री या ठिकाणी त्या दाखल झालेल्या आहेत। उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची संवाद सुरू आहेत आणि नेमकं यावर काय निर्णय होणार याकडे बघावं लागणार आहे। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली होती। जागा वाटप संदर्भात त्यांनी सगळं सांगितलं होतं, पण दक्षिण मध्य मुंबई, सांगली आणि सोबतच भिवंडीची जागा जी आहे काँग्रेसला हवी होती आणि त्यासाठीच जे आहे वर्षा गायकवाड नाराज आहेत। त्यांनी दिल्ली मधील पक्षश्रेष्ठींना देखील संपर्क केलेला होता, पत्र लिहिली होती, पण नेमकं यापुढे काय होणार हे पाहावं लागणार आहे आणि वर्षा गायकवाड या बैठकीनंतर काय प्रतिक्रिया देतात याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। मात्र जर विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली तर कशा पद्धतीने संपूर्ण गणित बदलू शकतात? अर्थातच त्यांना पक्षांतर तर करावं लागेल, त्यांच्या चिन्हावर लढावं लागेल, पण नेमकं ते जाणार का, काँग्रेसच्या चिन्हावर लढणार का आणि याबद्दल उद्धव ठाकरे नेमकं काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे आणि सोबतच मतांमध्ये किती फरक पडतो, आणखी शिवसेनेची जी मतं आहेत ती त्यांच्या पदरामध्ये येतात का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल। जी, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या माहितीबद्दल।